घरामध्ये जुन्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत, फोटो आहे, काय करावं बरं त्याचं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याचंच उत्तर घेऊन मी आज आले आहे. नमस्कार, मी सीमा कुशेरिया. आपल्या घरातली जे देवी देवतांचे मूर्ती आहेत, ज्या भंगलेल्या आहेत किंवा डबल झालेल्या आहेत, ज्या आपल्याला लागत नाहीयेत, कुठून तरी भेट वस्तू म्हणून आल्या किंवा नवीन आल्यात म्हणून आपण जुन्या बाजूला ठेवल्या, तर अशा ज्या काही मूर्ती असतील त्यांची मनोभावे त्यांना पाटावर बसवून पूजा करावी, त्यांना नैवेद्य दाखवावा आणि यथासांग त्यांची प्रार्थना करून की तुम्ही आमचे आतापर्यंत साथ दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, पण मला आता तुम्हाला विसर्जन करणं भाग आहे म्हणून मी तुमचे विसर्जन करीत आहे. अशा प्रकारे झालेल्या चुकांबद्दल माफी मागून या मूर्तींचे विसर्जन करावे. हे विसर्जन कुठे करावे? तर जर आपल्याकडे विसर्जन हौद असेल तर त्या ठिकाणी जाऊन हे विसर्जन आपण करू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप सारे फोटो असतात, देवी देवतांचे म्हणा, आपले म्हणा, पूर्वजांचे म्हणा. ते फोटो अगदी अंधुक झालेले असतात, त्याच्यामधनं नीट स्पष्ट काही दिसत नाही किंवा फाटलेले आहेत, त्यांच्या फ्रेम तुटलेल्या आहेत, पाण्याने भिजलेले आहेत, बुरशी आलेले आहेत. अशा कोणत्याही प्रकारच्या फ्रेम साठवून ठेवू नका. ह्या फ्रेम देखील बाहेर टाकून द्या. जुन्या फ्रेम, जुन्या मूर्ती ह्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा प्रवेश करायचा आहे. हेच ते निमित्त आहे. आत्ताच ऍक्शन घ्या आणि आजच्या आज मन घट्ट करा आणि ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या करून टाका. आपलं घर स्वच्छ करा, आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवेश करा, आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा प्रकारच्या टिप्स जाणून घेण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो.